नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, या कार्यक्रमात आपण आरोग्यसंबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो, तसेच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. प्रेक्षक हो, आजकालच्या काळामध्ये किंवा आता जे सुरू आहे त्यामध्ये असे काही आजार, असे काही रोग आहेत जे अत्यंत जीवघेणे आहेत, परंतु आपल्याला त्याबद्दल खूप कमी माहिती आहे. आणि असाच एक आजार म्हणजेच हेपॅटायटिस. प्रेक्षक हो, आपल्याला हेपॅटायटिस म्हणजेच कावीळ असंच माहिती आहे आणि कावीळ हा यकृताशी संबंधित आजार आहे आणि कावीळमध्ये फक्त आपली त्वचा, डोळे, हातपाय अशा गोष्टी पिवळ्या रंगाच्या होतात एवढीच आपल्याला माहिती आहे. परंतु याविषयी आज आपण या भागात सखोल माहिती जाणून घेणार आहोत. प्रेक्षक हो, हेपॅटायटिस हा एक असा आजार आहे जो सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये हेपॅटायटिस हा यकृताशी संबंधित आहे आणि आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आपल्या सर्वांना दिसत आहे. आजचा आपला विषय आहे हेपॅटायटिस, लक्षणे, कारणे आणि उपचार. पुन्हा एकदा बघावा, हेपॅटायटिस, लक्षणे, कारणे आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीपाद टाकेडीकर सर. सर, मी तुमचे हॅलो डॉक्टरमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, सरांबद्दल सांगायचं झालं तर सर मुंबई येथील सायन रुग्णालयात 2005 पासून क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट तसेच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी आणि इन्फेक्शन या क्षेत्रात सरांना 19 वर्षांचा अनुभव आहे. सरांचे MBBSचे शिक्षण तसेच सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजी या विषयात MDचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले आहे. सरांनी DHHM म्हणजेच डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट तसेच DHA म्हणजेच डिप्लोमा इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन तसेच IDCC म्हणजेच इन्फेक्शस डिसीज सर्टिफिकेट कोर्स आणि CCIDC म्हणजेच क्रिटिकल केअर इन्फेक्शस डिसीज कोर्स असे अनेक कोर्स केलेले आहेत. सरांच्या पुरस्कारांबद्दल म्हणायचे झाले तर मुंबई विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजी या विषयात MD केल्यासाठी सरांना CK देशपांडे या सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ बोस्टन USA येथून CDC यांच्या सहकार्याने संसर्ग नियंत्रण प्रशिक्षण सरांनी केले आहे. बायोइथिक्स विषयात आंतरराष्ट्रीय कोर्स सरांनी केलेला आहे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून सरांचे 31 प्रकाशने झालेली आहेत. तर असे बहुगुणी तज्ज्ञ आपल्यासोबत आज आहेत. सर, मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. तर सर, आज आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. जसं आज आपण हेपॅटायटिस या विषयावर चर्चा करत आहोत, तर मला सर्वात आधी जाणून घ्यायला आवडेल की हेपॅटायटिस म्हणजे नेमकं काय असतं? एका वाक्यात सांगायचं म्हणजे हेपॅटायटिस हा यकृताला होणारा संसर्ग किंवा इन्फेक्शन असं म्हणता येईल. यकृताला त्रास हा अनेक कारणांमुळे होऊ शकतो. जसे काही औषधं अति प्रमाणात घेतल्यामुळे, काही ऑटोइम्युन डिझिजेसमुळे, पण यापेक्षा जास्त आढळणारा हा व्हायरल हेपॅटायटिस किंवा विषाणूंमुळे होणारा संसर्ग आहे, ज्याला आपण सांगितल्याप्रमाणे आपण फक्त कावीळ म्हणून असे संबोधतो. आणि डोळे पिवळे होणे, नख पिवळे होणे हे लक्षणं आपल्याला आढळतात. आणि त्याचेसुद्धा बरेचसे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की फक्त नख पिवळे होणे किंवा डोळे पिवळे होणे हे लक्षणं नाही आहेत, त्याचे अजून दुसरी लक्षणं असू शकतात. जसे काहींना जुलाब होऊ शकतात, काही पोटात दुखू शकतं, काही जणांच्या यकृतावर सूज येऊ शकते, त्यांना हेवीनेस पोटामध्ये वाटू शकतो, असे बरेचसे त्याची लक्षणं आहेत. बरोबर सर, म्हणजे हेपॅटायटिस हा विषाणूंमुळे होणारा एक आजार आहे, बरोबर. तर हेपॅटायटिसचे कोणकोणते प्रकार आहेत सर? हेपॅटायटिस किंवा व्हायरल हेपॅटायटिसचे 5 मुख्य प्रकार आहेत. त्यामध्ये जसे आपण अल्फाबेट्स शाळेमध्ये शिकलो आहे, ते इतके सोपे आहेत. ते ABCD आणि E. त्यापैकी A आणि E याचा प्रसार वेगळ्या पद्धतीने होतो आणि B, C आणि D याचा प्रसार वेगळ्या पद्धतीने होतो.
नक्कीच. सर तुम्ही जसं म्हटले की यांचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रसार होतो, तर आम्हाला या पाच जे हेपॅटायटिसचे प्रकार आहेत तर त्यांचा प्रसार कोणत्या पद्धतीने होतो ते जाणून घ्यायला आवडेल. तर परत सोप्या याच्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. ए आणि ई याचा प्रसार दूषित पाण्याने किंवा दूषित पाण्यापासून बनवलेले अन्नपदार्थ, दूषित पाण्याने धुतलेल्या भाज्या किंवा फळं यापासून होतो. ओके. बी आणि सीचा जो प्रसार आहे तो लैंगिक संबंधांमधून, म्हणजे असुरक्षित संबंधांमधून, सुईने नशा केल्यानंतर, त्याच्यानंतर एखादे हेपॅटायटिस बी किंवा सी पॉझिटिव्ह माता असेल तर त्यापासून त्यांच्या मुलाला होऊ शकतो. आणि डी जो आहे डेल्टा व्हायरस, हेपॅटायटिस डेल्टा व्हायरस हा बी सोबत को इन्फेक्शन म्हणून असतो. तो वेगळा असा इन्फेक्शन होत नाही डेल्टा व्हायरसचा, तो हेपॅटायटिस बी सोबत आढळतो. बरोबर. म्हणजेच हे जे आपले 5 प्रकारचे हेपॅटायटिस आहे तर यांची प्रत्येकाची लागण वेगवेगळ्या पद्धतींनी होत असते. नक्कीच. आणि हे 5ही विषाणूंमुळे होणारे आहेत. नक्कीच. आणि जसं तुम्ही सांगितलं सर की म्हणजे आईपासून बाळाला सुद्धा हेपॅटायटिसची लागण होऊ शकते. बऱ्याच लोकांच्या मनात असा प्रश्न असू शकतो की आईपासून बाळाला कावीळ होतो का? तर नक्कीच हेपॅटायटिस होऊ शकतो, हे आज आपल्याला कळालेलं आहे. सर आता हेपॅटायटिसचे प्रकार आपण बघितले, तर हेपॅटायटिसची कारणं कशी आपल्याला सांगता येतील? कारणं म्हणण्यापेक्षा मी आत्ता थोडासा त्याचेच आजच्या तारखेला लोड किती आहे पूर्ण रुग्णसंख्येमध्ये हे सांगू इच्छितो पहिले. ओके. जे आत्ता आकडे जे जाहीर झालेले आहेत 2024 साली, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की जवळपास 11 ते 12% हेपॅटायटिसचे रुग्ण हे भारतात आहेत, जगाच्या 11 ते 12%. आणि 2022 आणि 23 साली जे एकूण मृत्यू झाले त्याच्यामध्ये हेपॅटायटिस हा 3ऱ्या क्रमांकाला होता. पहिला कोविड, त्याच्यानंतर TB आणि त्याच्यानंतर हेपॅटायटिस हा 3रा आजार होता. आजच्या घडीला हेपॅटायटिस बीचे भारतामध्ये जवळपास 3 कोटी रुग्ण आहेत आणि हेपॅटायटिस सीचे साधारणतः 60 लाख रुग्ण आहेत. तर हे सर्व रुग्ण सुप्त याच्यामध्ये असल्यामुळे, आणि जसं आपण सायलेंट किलर हा शब्द वापरला, तर याचं जर निदान नाही झालं वेळेवर आणि त्याला जर ट्रीटमेंट नाही मिळाली तर साधारणतः 10 ते 11% केसेसमध्ये हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा, जो यकृताचा कॅन्सर आहे किंवा यकृताचं अजून बिघडणं, ज्याला सिरोसिस म्हणतात, ते होऊ शकतं. नक्कीच. सर जर एवढी जास्त संख्या हेपॅटायटिस या रोगाची आहे, तर काही राष्ट्रीय पातळीवर काही कार्यक्रम किंवा काही प्रोग्राम्स असे राबवले जातात का हेपॅटायटिसच्या संदर्भात? नक्कीच. याबद्दल मला जास्त सांगायला आवडेल, कारण नॅशनल व्हायरल हेपॅटायटिस कंट्रोल प्रोग्राम किंवा राष्ट्रीय व्हायरल हेपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम याचा मुंबई सायन रुग्णालय हे मॉडेल ट्रीटमेंट सेंटर आणि रेफरल लॅब आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत आपण हाय रिस्क ग्रुप पेशंट्स जे असतात किंवा जे IV ड्रग घेणारे पेशंट्स आहेत किंवा जे जेलमध्ये असणारे लोक आहेत, त्यांना हाय रिस्क ग्रुपमध्ये पकडलं जातं. आणि या लोकांचं स्क्रीनिंग करणं की हेपॅटायटिस बी आहे का, सी आहे का, हे बघितलं जातं आणि त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. आणि या प्रोग्रामच्या अंतर्गत, नॅशनल व्हायरल हेपॅटायटिस कंट्रोल प्रोग्रामच्या अंतर्गत, त्यांना निदान आणि ट्रीटमेंट हे दोन्हीही फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं. ओके. म्हणजे प्रेक्षक हो, जसं आपण आता सरांनी सांगितलं की हेपॅटायटिससाठी, कावीळसाठी राष्ट्रीय कार्यक्रमसुद्धा आहे. तर म्हणजे आसपास जर आपल्या आसपास कोणी रुग्ण असतील किंवा आपल्याला वाटत असेल की आपल्याला हेपॅटायटिस आहे, तर निदान हे पूर्णतः म्हणजे फ्री आहे तुमच्यासाठी. जर कोणाला हेपॅटायटिस असला आणि तुम्हाला जर करून घ्यायचं असलं तर सर सायन रुग्णालयाबद्दल काय सांगाल याच्या अनुषंगाने? या कार्यक्रमामध्ये सायन रुग्णालय 2018 पासून सहभागी आहे. या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते नॅशनल हेल्थ मिशन स्टेट लेवल, म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रम जरी असला तरी स्टेट लेवलला त्याचे डेप्युटी डायरेक्टर आहेत डॉक्टर केंद्रे सर, त्यांच्यामार्फत आम्हाला सगळ्या माहिती दिली जाते,
त्याचे गाईडलाईन्स दिले जातात. त्यानंतर ते लोकल लेवलला डीन अधिष्ठाता जे आहेत डॉक्टर मोहन जोशी, जे विभाग प्रमुख आहेत डॉक्टर दिलीप तुरबाडकर, यांच्याकडे सगळे निर्देश येतात की कुठल्या प्रकारे हा कार्यक्रम राबवायचा आहे. आणि या सगळ्यांच्या सहभागातून आम्ही पेशंट्सचे स्क्रीनिंग करतो आणि त्यांचं व्हायरल लोड टेस्टिंग. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे PCR टेस्ट ही कोविडमुळे सर्वश्रुत झालेली आहे. तर PCR ही टेस्ट मेथड आहे. या पद्धतीने तपासणी करून एका व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये पर मायक्रोलिटर असं म्हणतो आम्ही त्याला, त्या थेंबामध्ये किती विषाणू आहेत, तर व्हायरस पार्टिकल्स आहेत, याचा आम्ही आधी अभ्यास करतो ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी, आणि मग त्यानुसार पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते. नक्कीच सर, आपण प्रश्नावर होतो की हेपॅटायटिसची कारणे काय काय असतात, तर कारणांमध्ये आपण कशा पद्धतीची कारणं सांगू शकतो? ओके, हेपॅटायटिस बी आणि सी, जसं मी सांगितलं की सगळ्यात पहिले जो पसरणारा आजार आहे तो रक्तामधून पसरू शकतो, ज्याच्यामध्ये एखादा व्यक्ती जर ब्लड डोनेट करत असेल आणि त्याला हेपॅटायटिस बी आणि सीची लागण असेल तर त्या डोनरकडून ज्याला कुणाला ते रक्त दिलं जाते त्याला तो आजार होऊ शकतो. दुसरं पद्धत आहे मल्टिपल सेक्स पार्टनर्स, त्या असुरक्षित यौन संबंध, याच्यामधून हा आजार होऊ शकतो. त्याच्यानंतर फिमेल सेक्स वर्कर्सच्या थ्रू हा आजार होऊ शकतो. जे सुईने नशा करतात, IV ड्रग युजर्स या कॅटेगरीमध्ये, त्यांना हा आजार होऊ शकतो. आणि प्रेग्नंट वुमन, ज्या ANC मदर्स किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकडून मुलाला होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. सर, आता जे आपण 5 प्रकार तुम्ही सांगितले, तर त्या 5 प्रकारांची लक्षणं सगळ्यांची वेगवेगळी आहेत की एकच आहेत? तर ते लक्षणं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. नक्कीच. A आणि E या प्रकारामध्ये जो ॲक्यूट इन्फेक्शियस हेपॅटायटिस याच्याखाली येतो, त्याच्यामध्ये जवळपास 90% लहान मुलांना हेपॅटायटिस हा आजार लहानपणीच झालेला असतो. कावीळची लक्षणं येतात, 15 दिवसात ते 3 आठवड्यात तो कावीळ कमी होतो, आणि जेव्हा लक्षणं येतात तेव्हा लहान मूल खायला नकार देतं किंवा त्याला लूज मोशन्स अतिसार होतो. आणि त्यानंतर रेस्ट, आपण तूप कमी खाणे वगैरे जे आपण घरगुती उपचार आधीच्या काळात सांगत होते, आणि आजच्या काळामध्ये आपण त्यांना लिव्हर प्रोटेक्टिव्ह ड्रग्स देऊन त्यांना आराम करायला सांगतो, आणि साधारणतः 2 ते 3 आठवड्यामध्ये हा आजार बरा होतो, ज्याला सेल्फ लिमिटिंग म्हणतात. A आणि E. हेपॅटायटिस बी आणि सी हा निदर्शनास येण्यास वेळ लागतो. हा काही पेशंटला कावीळ झाली आहे किंवा पोटात दिसतंय या लक्षणाने दिसत नाही. पेशंट किंवा एखादी व्यक्ती कुठल्या तरी दुसऱ्या ट्रीटमेंटसाठी ॲडमिट झालेली असते, किंवा पेशंट ब्लड डोनेशनसाठी गेलेली असते, किंवा जसं ज्या महिला गरोदर असतात त्यांचं गरोदरपणामध्ये जे तपासणी केली जाते त्या दरम्यान जेव्हा स्क्रीनिंग केलं जातं, किंवा कोणाचं काही ऑपरेशन करायचं असेल त्याच्या आधी जेव्हा हेपॅटायटिस आणि HIV स्क्रीनिंग केलं जातं, तेव्हा लक्षात येतं की त्यांना हेपॅटायटिस बी किंवा सी, किंवा एक काही प्रमाणात दोन्ही विषाणूंची लागण झाली हे निदर्शनास येतं. ओके, तर प्रेक्षक हो, आता आपल्याला हेपॅटायटिस म्हणजे कावीळच्या 5 प्रकारांबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे. जसं सरांनी सांगितलं की 5 प्रकारचे कावीळचे प्रकार असतात आणि ते कशा पद्धतीने एकाकडून दुसऱ्याकडे जाऊ शकतात किंवा ते कसे पसरू शकतात हे आपल्याला कळाले. तर जर या गोष्टी जर आपण टाळल्या तर आपण कावीळची लागण टाळू शकतो. अशीच माहिती आपण सरांकडून पुढे घेणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे हेपॅटायटिस, कारण, लक्षणे आणि उपचार, आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर श्रीपाद टाकळीकर सर. तर सर, आपण हेपॅटायटिसविषयी चर्चा करत होतो. आपण त्याच्या 5 प्रकारांविषयी बघितलं. त्याच्यानंतर तुम्ही कारणं सांगितली की कशा कशा पद्धतीने हेपॅटायटिसची लागण होते. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला लागण होते तर त्याचं निदान कोणत्या प्रकारे होतं किंवा निदान कशा प्रकारे होतं? की सर्वप्रथम निदान करण्यासाठी डॉक्टर पेशंटला तपासतो, ज्याला आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतो, आणि जी लक्षणं आपण सांगितली की कावीळ दिसतो डोळ्यांमध्ये वगैरे, त्यानंतर ते टेस्ट ज्या लिहून दिल्या जातात त्या रक्तावर होणाऱ्या टेस्ट आहेत.
तर रक्ताचे नमुने घेतले जातात आणि सायन रुग्णालयातलं आमची जी लॅब आहे ती NABL मानांकित लॅब आहे. त्यामुळे जे सॅम्पल घेतले जातात ते जे काही प्रोसिजर्स त्या सॅम्पलवर फॉलो जे आपण रक्ताचे नमुने तपासतो त्याच्या व्यवस्थित तपासण्या ज्या केल्या जातात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या असतात. काही तपासण्या असतात ज्या त्वरित रिझल्ट देतात, एक 15 ते 20 मिनिटं, ज्याला आम्ही रॅपिड टेस्ट म्हणतो. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या टेस्ट आहेत त्या एलायझा टेस्ट किंवा एलायझा प्रिन्सिपल जे आहेत टेस्टचं त्यावर आधारित आहेत. त्याला साधारणतः 2 ते 2.5 तास लागतात त्या रक्ताच्या नमुन्याला तपासण्यासाठी. आणि तिसरा प्रकार आहे तो PCR टेस्ट. हे आपल्याला कोविडमुळे हा टेस्टचा प्रकार सर्वश्रुत किंवा PCR हा शब्द सगळ्यांना सामान्य व्यक्तीला माहिती झालेला आहे. तर PCR हा टेस्ट. तर पहिल्या ज्या 2 प्रकारच्या टेस्ट आहेत रॅपिड टेस्ट ज्याला आपण म्हणतो किंवा एलायझा टेस्ट, या आम्ही स्क्रीनिंग टेस्ट म्हणून वापरतो. आणि त्याच्यातसुद्धा हेपॅटायटिस A आणि E यांच्या अँटीबॉडीज जे आपल्या शरीरात तयार होतात, प्रतिजैविक जे तयार होतात त्याचं निदान केलं जातं आणि त्याला आपण त्याप्रमाणे पेशंटला रिपोर्ट देतो. ह्या टेस्ट करत असताना त्या टेस्टचं क्वालिटी कंट्रोल व्यवस्थित आहे की नाही, त्या टेस्ट व्यवस्थित केलेल्या आहेत की नाही हे बघितलं जातं आणि नंतरच पेशंटला रिपोर्ट दिले जातात. हेपॅटायटिस Bच्या संदर्भात सांगायचं झालं तर हेपॅटायटिस Bसाठी सुद्धा रॅपिड टेस्ट, एलायझा टेस्ट या अवेलेबल आहेत आणि Cसाठी सुद्धा. पण हेपॅटायटिस B जर एखाद्या रुग्णामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह आढळलं तर त्याला पुढच्या टेस्ट ज्या सांगितल्या जातात त्या हेपॅटायटिस B या विषाणूच्या वेगवेगळ्या भागाच्या आहे, म्हणजे anti-HBC ज्याला म्हणतो किंवा anti-HBE म्हणतो, या पुढच्या टेस्ट आहेत. पण त्यासुद्धा रक्ताच्या नमुन्यावरच केल्या जातात. त्याला लागणारा कालावधी कमी जास्त असतो. पण एकदा पेशंट जर हेपॅटायटिस B जर पॉझिटिव्ह असेल तर या पुढच्या ज्या टेस्ट आहेत त्या महत्त्वाच्या असतात. तिसऱ्या प्रकाराकडे मी येतो, PCR टेस्ट. PCR टेस्ट या पेशंटला औषध देण्यापूर्वी किंवा पेशंटला एक्झॅक्टली त्याच्या शरीरामध्ये किती व्हायरस आहे कळणं अतिशय आवश्यक आहे. कारण पेशंट दिलेल्या ट्रीटमेंटला व्यवस्थित उपचाराला रिस्पॉन्स देतो आहे की नाही हे बघण्यासाठी या आवश्यक असतात. आणि PCR टेस्टमुळे आपल्याला कळतं की हा व्हायरस किंवा हा विषाणू रक्तामध्ये किती क्वांटिटीमध्ये किती प्रमाणात आहे आणि त्यानंतर पेशंटला उपचार दिले जातात. तर प्रेक्षक हो, आपल्याला निदानाविषयी समजलेलं आहे की हेपॅटायटिसचं जर निदान करायचं असेल तर रक्ताच्या नमुन्याची तपासणी हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर जर आपल्याला कोणाला वाटत असेल की आपल्याला हेपॅटायटिसची सुरुवात आहे किंवा जसे सरांनी लक्षणं सांगितले तसे जर लक्षणं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर ही तपासणी करून घ्यावी. सर, जसं तुम्ही निदान सांगितलं की पेशंटनी रक्ताची तपासणी करावी, तर आता आम्हाला कसं कळेल की आता आम्हाला हेपॅटायटिसची सुरुवात आहे किंवा आता आम्ही डॉक्टरांकडे जायला हवं किंवा आता आम्ही तपासणी करायला हवी? ओके. परत मी जे हाय रिस्क ग्रुप आहे किंवा कोणाला हेपॅटायटिस होऊ शकतो, सगळ्यात महत्त्वाचं A आणि E हेपॅटायटिससाठी जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही पहिला प्रश्न विचारतो की बाहेर कुठे काय अन्न खाल्लं आहे का. आणि 99% वेळेस असं उत्तर येतं की हो, बाहेर पाणीपुरी खाल्ली आहे किंवा ज्यूस प्यालो आहेत, हे उत्तर येतं. त्याचप्रमाणे B आणि Cसाठी जिथे काही तुम्हाला लक्षणं दिसणार नाहीत तिथे स्क्रीनिंग टेस्ट आपण करून घेऊ शकतो. याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आजच्या तारखेत आढळतो आहे, जे मुलं टॅटू करून घेतात यंग एज, म्हणजे साधारणतः 35 ते 40 वर्ष वयोगटातले आम्ही जास्त बघतो. टॅटू करून घेतलेले रुग्ण असतात किंवा बऱ्याच जणांनी सुईनी कुठेतरी नशा केलेला असतो पार्टीजमध्ये वगैरे. आणि या तुमच्या ज्या क्रिया आहेत की तुम्ही नशिल्या पदार्थांच्या आहारी जातो, हे त्याला प्रीडिस्पोजिंग फॅक्टर किंवा हे कारणीभूत ठरतात. आणि तेव्हा जर असं काही झालेलं असेल इन्सिडन्स तर तपासणी करून घेतलेली केव्हाही चांगली. आणि जर परत जर इन्सिडन्स झाला किंवा परत जर अशी काही घटना घडली तर परत 6 महिन्यांनी. तर स्क्रीनिंग हे केलेलंच पाहिजे आपण स्वतःसाठी. त्याच्यानंतर जे कामगार आहेत हॉस्पिटलमधले किंवा म्हणजे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ यांनीसुद्धा तपासणी करून घेणं आवश्यक आहे. कारण ते पेशंट किंवा पेशंटचे जे
रक्त आहे त्याच्या जास्त जवळ काम करतात किंवा संपर्कात असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी असा सर्व कामगारांना किंवा हेल्थकेअर वर्कर्सला विचारेन की त्यांनी हेपॅटायटिस बीची लस घेतली आहे की नाही. आणि लस घेतलेली असेल तरच त्यांना प्रोटेक्शन आहे असंही नाही. तर हेपॅटायटिस बीची लस घेतल्यानंतर त्याचे प्रतिजैविक अँटीबॉडीज शरीरात तयार झाल्यात की नाही हे बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की हेल्थकेअर वर्करने किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी ही लस घेतलेली आहे की नाही. नक्कीच. म्हणजे जसं आता आपल्याला नक्कीच आता कळालं आहे की आपण कधी हेपॅटायटिससाठी स्वतःची तपासणी करून घ्यावी. तर मला वाटतं जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोक बाहेरच जेवण करत असतात. तर मला वाटतं प्रत्येकानेच हेपॅटायटिससाठी स्क्रीनिंग टेस्ट करून घ्यावी. तर सर आता आपण बघत जसं तुम्ही सांगितलं तर याच्यामध्ये आपण एक विषय होता की राष्ट्रीय प्रोग्राम तुम्ही सांगत होते राष्ट्रीय कार्यक्रमाबद्दल. तर त्याच्यात अजून काही सांगण्यासारखं आहे का? नक्कीच त्याबद्दल सांगायला आवडेल. आणि सायन रुग्णालयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की 2018पासून या नॅशनल व्हायरल हेपॅटायटिस कंट्रोल प्रोग्रामचं सायन रुग्णालय पार्ट आहे. सायन रुग्णालयाने मागच्या एका वर्षामध्ये मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाच्या मदतीने आणि ते त्यांच्या जे आउटरीच वर्कर्स आहेत त्यांच्यामध्ये ते जवळपास 40,000 लोकांचं स्क्रीनिंग केलेलं आहे. आणि थोडी धक्कादायक गोष्ट असे आहे की ज्या लोकांना काही लक्षणं नाही आहेत किंवा त्यांना काही माहीत नाही असे लोकसुद्धा पॉझिटिव्ह आलेले आहेत. आणि त्यांना आठवतसुद्धा नाही की त्यांनी कधी रक्त त्यांना चढवलं आहे किंवा कोणाचा शरीर संबंध आला आहे कोणाशी हे आठवतसुद्धा नाही. असे बरेच केसेस आम्हाला आढळल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये पुढची गोष्ट की सायन हॉस्पिटलसाठी अशी आहे की मागच्या एका वर्षामध्ये आम्ही जवळपास 6,000 जणांची व्हायरल लोड तपासणी केलेली आहे. आणि हे सर्व पेशंट्स ट्रीटमेंटवर सायन रुग्णालयामध्ये घेत आहेत. आणि बऱ्याच जणांची म्हणजे ट्रीटमेंट कंप्लीट झाली आणि ते रिकवरसुद्धा झालेले आहे. नक्कीच सर, आपण या विषयाकडे परत वळूया. परंतु आपल्याला एक फोन आलेला आहे श्रीकांत चव्हाण कराडवरून. श्रीकांत सर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, नमस्कार, बोला श्रीकांतजी. हेपॅटायटिस बी पूर्णपणे बरा होऊ शकतो का? हेपॅटायटिस बी नक्कीच पूर्णपणे बरा होऊ शकतो. हेपॅटायटिस बी साधारणतः 15 ते 20% रुग्णांमध्ये आपोआपसुद्धा, ज्याला असं सांगितलं जातं की रेमिशन म्हणजे पेशंटचा बरा होऊ शकतो काही ट्रीटमेंट न घेता. पण उरलेले जे 80-85% पेशंट्स आहेत त्यांना जर योग्य वेळी निदान आणि त्यांची इन्फेक्टिव्हिटी जी आम्ही बाकीच्या टेस्ट सांगितल्या हेपॅटायटिसच्या त्या जर करून घेतल्या, त्यांचा व्हायरल लोड बघितला आणि त्यांना योग्य ट्रीटमेंट, ती ट्रीटमेंट लाईफलाँग घ्यावी लागेल हेपॅटायटिस बीसाठी, पण ती ट्रीटमेंट जर घेतली तर नक्कीच हेपॅटायटिस बी बरा होऊ शकतो किंवा कॉम्प्लिकेशन होण्यापासून आपण थांबवू शकतो. नक्कीच श्रीकांत सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. सर, यांच्याच प्रश्नाला अनुसरून माझा एक प्रश्न असा आहे की जे आपण ट्रान्समिशन सांगितलं की आईकडून बाळाकडे होऊ शकतं, तर त्याचं प्रिव्हेन्शन किंवा ते न होणं आपण कसं करू शकतो? मातेकडून बाळाला होणारा जो हेपॅटायटिस आहे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं, आणि हे राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे की ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांचं हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी याच्या स्क्रीनिंग केलं जातं. जेव्हा त्या प्रसूतीपूर्व काळामध्ये रुग्णालयामध्ये येतात तपासणीसाठी, तेव्हा त्यांची तपासणी केली जाते आणि त्याच्यामध्ये कोणाचं जर पॉझिटिव्ह आढळलं हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी तर त्याला ट्रीटमेंट दिली जाते. आणि त्याच्यानंतर जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे रेडीमेड अँटीबॉडीज दिल्या जातात आणि अशा प्रकारे आपण बाळामध्ये होणारा हेपॅटायटिससुद्धा टाळू शकतो. नक्कीच सर, आपण राष्ट्रीय प्रोग्रामविषयी बोलत होतो, तर अजून त्याच्यामध्ये काही आहे का सांगण्यासारखं? राष्ट्रीय प्रोग्राममध्ये असं आहे की राष्ट्रीय प्रोग्राममधून आपल्याला त्या ट्रीटमेंटच्या गाईडलाईन्स देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय प्रोग्राममधून आपल्याला व्हायरल लोडसाठी आणि याच्यासाठी टेक्निशियन्स म्हणजे टेस्टिंग करण्यासाठी देण्यात आलेले आहेत. आणि या टेस्ट किट्सचं सप्लाय जो आहे तो अंडर द नॅशनल व्हायरल हेपॅटायटिस प्रोग्रामच होतो आपल्याकडे. अच्छा.
नक्कीच प्रेक्षक हो, अशीच आपण माहिती सरांकडून अजून घेत राहणार आहोत. अजून खूप सारी माहिती आपल्याला घ्यायची आहे, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय सुरू आहे हेपॅटायटिस, लक्षणे, कारणे व उपचार, आणि त्यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर श्रीपाद टाकळीकर सर. आपण हेपॅटायटिसविषयी चर्चा करत होतो. तर आता हेपॅटायटिसचे आपण कारणं बघितली, आपण लक्षण बघितली, तो कसा पसरतो हे आपण बघितलं. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता चिकित्सेकडे किंवा उपचारांकडे वळणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे बोरिवलीवरून, नितीन पवार. नितीन सर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हेपॅटायटिस आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी सर, आणि कोणत्या वयातील मुलांना हा आजार होऊ शकतो? हिपॅटायटिसची काळजी हे मी विस्ताराने परत सांगणारच आहे की कशा पद्धतीने आपण टाळू शकतो. पण मुलांना होणारा जो हिपॅटायटिस आहे, ए आणि ई प्रकार जो सांगितला, त्याच्या अनुषंगाने मी पहिले उत्तर देईन की आपण शौचास जाऊन आल्यानंतर स्वच्छ हात धुणे किंवा बाहेर पाणी जे पित आहोत ते व्यवस्थित आहे की नाही याची शहानिशा केल्यानंतरच पाणी पिणे. आणि घरात किंवा आजूबाजूला कुणाला हिपॅटायटिस झालेला असेल तर पाणी उकळून पिणे, हे त्याचा जर अंतर्भाव केला तर आपण लहान मुलांमध्ये होणारा हिपॅटायटिस टाळू शकतो. नक्कीच नितीनजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. सर, याच्याच अनुषंगाने माझा एक प्रश्न होता की जे आपण हेपॅटायटिस सी म्हटलं, तर हेपॅटायटिस सी पूर्णपणे बरा होऊ शकतो का? नक्कीच आवडेल परत त्या बरा होऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. जसं मी आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की हेपॅटायटिस बीची ट्रीटमेंट ही आयुष्यभर घ्यावी लागते, जेणेकरून काही त्याचे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून. तर त्याच्यात 2 ड्रग दिले जातात, ज्याचं नाव टेनोफोविर, एंटाकाविर आहे. हे खूप गहन विषय आहेत, आपण त्याच्या पूर्ण डिटेलमध्ये न जाता फक्त मी नावं सांगितली आता. पण त्याचप्रमाणे हिपॅटायटिस सीचं जेव्हा निदान होतं तेव्हा हिपॅटायटिस सीसाठी 84 दिवसांची ट्रीटमेंट किंवा 3 महिन्यांची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्याच्यातसुद्धा 2 ड्रगचं कॉम्बिनेशन दिलं जातं, ज्याच्यामध्ये सोफोबुवीर, डॅक्लाटावीर हे कॉम्प्लिकेटेड नसलेल्या पेशंट्सला दिले जातात. त्याच्यानंतर सोफोबुवीर किंवा वेल्पाटावीर हे काही कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये, आणि तिसरं जे दिलं जातं ते रिबाविरिन हे ड्रग दिलं जातं कॉम्प्लिकेटेड केसेस किंवा ज्यांना सिरोसिस डेव्हलप झालेला आहे अशा लोकांमध्ये. पण ह्या 3 महिन्यांच्या ट्रीटमेंटनंतर हिपॅटायटिस सीसुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि त्याच्यासोबतच पेशंटने हे औषधं वेळेवर घेणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सर, हेपॅटायटिस बी आणि सी बरा होऊ शकतो का, याच्यामध्येच मला चिकित्सेचं उत्तर मिळालेलं आहे. तर जे बाकी हेपॅटायटिसचे जे बाकी प्रकार आहे, तर त्याची चिकित्सा किंवा त्याचे उपचार आपण कसे करतो? हिपॅटायटिस बी आणि सीबद्दल मी जी ट्रीटमेंट आहे ती सांगितलं. त्याच्यात डेल्टा व्हायरस किंवा हेपॅटायटिस डी जो आहे, तो हेपॅटायटिस बीचं जर आपण ट्रीटमेंट घेतलं त्याच्याबरोबर तो बरा होतो, कारण ते को इन्फेक्शन असल्या कारणाने. हेपॅटायटिस ए आणि ईसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते. त्यासाठी काही कुठलं स्पेसिफिक ड्रग असं दिलं किंवा कुठलं असं औषध असं दिलं जात नाही. पण लिव्हरला आराम देणे, आपल्या यकृताला आराम देणे हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंटने 3 आठवडे ते 4 आठवड्यांमध्ये हेपॅटायटिस ए आणि ईसुद्धा ठीक होतो. नक्कीच प्रेक्षक हो, आपला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हेपॅटायटिस किंवा कावीळ बरा होऊ शकतो की नाही, याचं मला वाटतं एकदम समाधानकारक उत्तर आज आपल्याला मिळालेलं आहे. तर असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आपण चिकित्सेसाठी किंवा उपचारासाठी जाऊ त्याच्यापेक्षा आजार झालाच नाही तर ते जास्त चांगलं आहे. तर सर, तुम्ही आम्हाला असं सांगावं आता की म्हणजे हेपॅटायटिस होऊच नये यासाठी रुग्णांनी काय करावं, किंवा हेपॅटायटिस झालेल्या रुग्णांनी तो व्यवस्थित राहावा यासाठी काय करावं? पहिल्या भागाचं उत्तर आधी देईन की हेपॅटायटिस बी किंवा सी होऊ नये यासाठी काय करावं. सगळ्यात पहिलं म्हणजे लहान मुलांना हेपॅटायटिस बीची लस मिळते. 1 वर्ष वयोगटापर्यंत ती दिली जाते. त्याचे 2 डोस 3 डोस त्याचा ठरलेला स्केड्यूल आहे, त्यानुसार ती दिली जाते. ते लसीकरण अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा मूल लहान आहे. त्याच्या नंतर ज्या गर्भवती महिला आहेत
त्यांना हेपॅटायटिस बीची चाचणी करणं किंवा सीची चाचणी करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे किंवा रक्त घटकांची गरज आहे, तर ते जे रक्त आहे ते तपासून घेतलेलं, ज्या शासनमान्य किंवा शासनाच्या रक्तपेढ्या आहेत त्याच्यातून घेतलेलं चांगलं. त्याच्यानंतर जे सुई वापरली जाते पेशंटला ट्रीटमेंटसाठी, ती फक्त त्या एकाच पेशंटवर वापरली जावी. इंजेक्शन्स जे वापरले जातात किंवा टॅटूसाठी जी सुई वापरली जाते ती एकाच व्यक्तीसाठी वापरली जावी, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला जर इन्फेक्शन असेल हेपॅटायटिसचं तर ते दुसऱ्या व्यक्तीला जाणार नाही. याच्यामध्ये कान टोचणे वगैरे सुद्धा जो प्रकार आहे तो सुद्धा आपण शॉटगन वापरतो हल्ली, पण ते सुद्धा शेवटी एक सुईच आहे, तर ती नवीन वापरली गेली आहे की नाही प्रत्येक वेळेस याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा जो शासनाचा प्रिव्हेन्शन प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो तो थॅलेसिमियावाला आहे. कारण थॅलेसिमियाचे जे मुलं असतात त्यांना दर 2 आठवड्यांनी रक्त द्यावं लागतं. तर ही थॅलेसिमियाचा आजार लहान मुलांना होऊ नये म्हणून लग्नापूर्वी थॅलेसिमियाची चाचणी करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. काही त्याच्यामध्ये कॅरियर्स असतात, म्हणजे अर्धा जीन असतो. साध्या भाषेत सांगायचं तर जेनेटिक मटेरियल अर्धं असतं. तर 2 व्यक्ती जे थॅलेसिमियाचे कॅरियर आहेत त्यांचं जर लग्न झालं तर मुलाला थॅलेसिमिया हा आजार होऊ शकतो. तर त्यासाठी लग्नापूर्वी थॅलेसिमियाचा तपास करणे हा सुद्धा आपला एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. तर त्याच्यामुळे लहान मुलांना होणारा हेपॅटायटिस बी किंवा सी हा टाळू शकतो. की थॅलेसिमिया आपण त्याचं आधीच निदान करतो आहे आणि त्यामुळे लहान मुलांना रक्त द्यावं लागणार नाही. तर त्या पद्धतीने आपण हेपॅटायटिस बी आणि सी टाळू शकतो. नक्कीच. आणि म्हणजे हे तर आता झालं की ज्यांना नाहीच आहे तर त्यांनी काळजी कशी घ्यावी की त्यांना हेपॅटायटिस होऊ नये. परंतु आता ज्यांना हेपॅटायटिस झालेलं आहे आणि त्यांचे उपचार सुरू आहेत, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? ज्यांना हेपॅटायटिस निदान झालेलं आहे, बी असो किंवा सी असो, तर त्यांनी नजीकच्या रुग्णालयामध्ये जावं. तर राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 सेंटर्स आहेत ज्याला मॉडेल ट्रीटमेंट सेंटर असं म्हटलं जातं. तर मुंबई पूर्ण जिल्ह्यामध्ये सायन रुग्णालय एक मॉडेल ट्रीटमेंट सेंटर आहे, जिथे आम्ही निदान आणि ट्रीटमेंट दोन्ही गोष्टींवर लक्ष देतो. तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेंटर्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जी महाराष्ट्र शासनाची जी आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा हेपॅटायटिस बी आणि सी स्क्रीनिंगची व्यवस्था आहे. आणि त्याच्यात जर कोणी पॉझिटिव्ह आढळलं, त्याच्यात जर कोणाला संसर्ग आढळला तर त्या लोकांना पुढे कुठे रेफर करायचं हे सुद्धा त्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये त्याचा अल्गोरिदम किंवा त्याचा मॅप ठरलेला आहे. त्यानुसार आपण त्या व्यक्तीला पाठवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की बाबा घरात कोणाला हेपॅटायटिस बी असेल तर काय करायचं. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्याला कोणाला हेपॅटायटिसचा प्रादुर्भाव आहे त्याच्या शरीरातून रक्तस्राव वगैरे झाले असेल तरच काळजी घेण्याचं आवश्यक आहे. बाकी कुठलीही गोष्ट म्हणजे सोबत राहिल्याने किंवा घामातून, हा दुसरा कॉमन जो प्रश्न विचारला होता की घामातून त्याचा प्रसार होतो का, तर तसं काही होत नाही. पण जर त्याला कुठे लागलेलं आहे, त्याचं रक्त वगैरे सांडलेलं आहे, तर त्याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. तर त्या प्रकारे जर आपण काळजी घेतली तर घरातल्या व्यक्तींना प्रादुर्भाव होऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये आम्ही अजून एक गोष्ट लक्षात घेतो की एखादी व्यक्ती जर पॉझिटिव्ह आढळली तर आम्ही त्यांना फॅमिली स्क्रीनिंगचं सांगतो की बाबा घरातल्या सगळ्या व्यक्तींचं आपण हेपॅटायटिस बी आणि सीचं स्क्रीनिंग करूयात. हे याच्यासाठी महत्त्वाचं असतं की आमच्याकडे अशाही केसेस येतात की जर लक्ष दिलं नाही तर ते ट्रान्समिटसुद्धा झालेत की बाबा हो माहिती होतं हेपॅटायटिस बीचं इन्फेक्शन आहे, पण मग नंतर मुलांनासुद्धा झालेलं आहे किंवा त्या व्यक्तीच्या नवऱ्याला किंवा बायकोला झालेलं आहे असं सुद्धा लक्षात येतं. त्यामुळे स्क्रीनिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण त्याचा संसर्ग टाळू शकतो. योग्य पद्धतीने जर त्यांना आपण त्या वेळेस जर सल्ला दिला तर त्याची आपण काळजी घेऊ शकतो.
नक्कीच प्रेक्षक हो, जसं मी म्हटलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आणि ते कसं करायचं हे आता आपल्याला सरांनी अगदी सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. तर हे तुमच्या लक्षात आलंच असेल की जसं आपण बाहेर खातो काही, किंवा कोणाच्या घरात जर इन्फेक्शन असेल किंवा कोणाचं रक्त घेतलेलं असेल, जे आपण ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो, तर अशा स्थितींमध्ये मला वाटतं स्क्रीनिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आता आपल्याला हे कळालेलंच आहे. सर, तुम्ही सायन रुग्णालयाबद्दल सांगितलं, तर तुमच्या जे कारकीर्द आहे तर त्याच्यामधला काही असे अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकता का? त्याच्यात 2 अनुभव नक्कीच सांगू शकेन. एकदा एक महिला रुग्ण आमच्याकडे आली आणि तिने सांगितलं की मी माझ्या सर्व फॅमिलीला घेऊन आले, कारण आम्ही तेव्हा फॅमिली स्क्रीनिंग इन्सिस्ट करतो, म्हणजे 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आमच्या असं लक्षात आलं की तिची टेस्ट त्या व्यक्तीवर केली, त्या महिलेवर केलेली आहे, त्याचा रिपोर्ट तिच्याकडे नाही आहे. फक्त तिला सांगण्यात आलं होतं की हेपॅटायटिस पॉझिटिव्ह आहे असं. मग आम्ही जेव्हा त्यांच्या पूर्ण फॅमिलीची स्क्रीनिंग केली तर आमच्या असं लक्षात आलं की जो पहिला रिपोर्ट होता तो त्यांना फक्त तोंडी सांगितलेला होता, त्याचं डॉक्युमेंटेशन काही नव्हतं. मग जे आम्हाला डॉक्युमेंटेशन करता आलं आणि फॅमिली स्क्रीनमध्ये असं लक्षात आलं की बाकी कुणालाही हेपॅटायटिसचं इन्फेक्शन नाही आहे, त्या व्यक्तीचं सुद्धा क्युअर झालेलं आहे, जे मी स्पॉन्टेनियस क्युअर म्हटलं 10 ते 15%, तर तसं झालेलं आहे. आणि पूर्ण ती फॅमिली इतकी प्रेशरमध्ये होती, त्या लेडीचे त्या महिलेचे वृद्ध आई वडील होते, ते अक्षरशः रडायला लागले आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की स्क्रीनिंग टेस्ट किंवा हेपॅटायटिस बी नाही आहे कुणालासुद्धा तुमच्या घरामध्ये, तर ते अक्षरशः रडायला लागले. त्यामुळे जी लॅब आहेत किंवा जिथे कुठे तुम्ही टेस्ट करताय तर आपल्याला त्या लॅबमधून रिपोर्ट मिळाला आहे की नाही व्यवस्थित हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं की NABL मानांकित लॅब असेल तर नक्कीच आपल्याला त्याच्यातनं चांगला रिपोर्ट मिळू शकतो आणि स्क्रीनिंग वगैरेची म्हणजे जी अननेसेसरी गोष्ट आहे ती आपण वाचवू शकतो. नक्कीच. दुसरा इन्स्टन्स मी इथे सांगेन की एक 13 महिन्याचं मूल हेपॅटायटिस पॉझिटिव्ह आलं आणि आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या आईचं रिपोर्ट तर निगेटिव्ह आहे. मग हा हेपॅटायटिस आला कुठून? तर कदाचित त्या महिलेला ऑकल्ट हेपॅटायटिस आपण म्हणतो मेडिकल भाषेमध्ये, कारण नवरा हेपॅटायटिस पॉझिटिव्ह होता, त्या स्त्रीमध्ये हेपॅटायटिसचा व्हायरस असेल पण तो निदान त्याचं झालं नाही, पण ते लहान मुलामध्ये निदान झालं. मग ते आता लहान मुलांमध्ये झाल्यानंतर लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवणं आवश्यक झालं, त्या वडिलांची ट्रीटमेंट करणं आवश्यक झालं. तर स्क्रीनिंग आणि फॅमिली स्क्रीनिंग म्हणजे त्या व्यक्तीचं किंवा जे कोणी व्यक्ती आहे त्यांच्या पूर्ण फॅमिलीचं स्क्रीनिंग करणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे, असं आम्ही म्हणजे जसं मी सांगितलं ते महत्त्वाचं ठरतं ते. नक्कीच. म्हणजे यावरून आपल्याला असं कळतं की जेव्हा आई बाबा जेव्हा बाळासाठी चान्स घेणार असतील तेव्हासुद्धा त्यांनी स्क्रीनिंग करून घ्यायला हवं की आपल्यामध्ये हेपॅटायटिस काय किंवा कोणतेही दुसरे आजार आहेत की नाही हे बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सर, आपण जसं हेपॅटायटिसबद्दल बघत होतो तर तुम्ही म्हटलं होतं की हेपॅटायटिस ही यकृताची एक कंडिशन आहे, तर त्याचे जे उपद्रव म्हणतात आपण की हेपॅटायटिस जर नाही क्युअर झाला तर त्याचे उपद्रव काय असू शकतात? 2 मेजर कॉम्प्लिकेशन्स जे मी सांगितले की त्याचं सिरोसिस होऊ शकतं. एक साधारणतः 15 ते 18% व्यक्तींमध्ये हेपॅटायटिस C जे डेडलियर आहे हेपॅटायटिस B पेक्षा, तर त्याच्यामध्ये सिरोसिस होऊ शकतं किंवा हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा किंवा यकृताचा कॅन्सर होऊ शकतो. आणि जर ट्रीटमेंट वेळेवर घेतली तर आपण कॉम्प्लिकेशन किंवा कॅन्सर हे दोन्ही टाळू शकतो. नक्कीच. आणि हे म्हणजे हिपॅटोसेल्युलर म्हणजे आम्हाला जेव्हा MBBSमध्ये शिकवलं गेलं की हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा हा एकमेव असा कर्करोग आहे की जो वॅक्सिनमुळे प्रिव्हेंट होऊ शकतो. म्हणजे ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 26 वर्षापूर्वीची. पण आता बरेचसे असे कर्करोग आहेत की जे वॅक्सिन घेतल्याने क्युअर होऊ शकतात. त्यामुळे हेपॅटायटिस B हे म्हणजे मी असं म्हणेन की पहिलं वॅक्सिन प्रिव्हेंटेबल कॅन्सर ज्याला म्हटलं जातं ते आहे. आणि परत एकदा मी असं इन्सिस्ट करेन की हेपॅटायटिस Bचं वॅक्सिन घेणं आवश्यक आहे. हेपॅटायटिस Bला लपवून न ठेवता डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे, जेणेकरून
त्याचे जे रक्त चाचण्या करायच्या आहेत पुढील आपल्याला ट्रीटमेंटसाठी त्या वेळेवर केल्या जातील आणि त्या व्यक्तीला आपण हेपॅटायटिस मुक्त करू शकतो. नक्कीच सर, तुम्ही आता वॅक्सिनबद्दल सांगितलं, तर एका व्यक्तीच्या आयुष्यात त्यांनी वॅक्सिन कधी घेतली पाहिजे? म्हणजे त्याचं असं काही असतं का की लहान बाळ एवढ्या एवढ्या वर्षांमध्ये घेऊ शकतं, किंवा जे तुम्ही म्हटले की हेल्थ वर्कर्स घेऊ शकतात, तर त्याचा काही स्पेसिफिक टाईम किंवा काही असतं का? हेपॅटायटिसमध्ये हेपॅटायटिस एची वॅक्सिन आहे. त्याचे 3 डोस घेऊन लहान मुलांना दिले जातात साधारणतः शाळेत जायच्या वयामध्ये, आणि त्याच्याने आपण हेपॅटायटिस ए टाळू शकतो. हेपॅटायटिस बीच्या संदर्भामध्ये सुद्धा आता 1 वर्ष वयापर्यंत हेपॅटायटिस बीची सुद्धा वॅक्सिन दिली जाते. 3 डोस दिले जातात आणि त्याच्यानंतर आपण त्याचा बूस्टर डोस, पण बूस्टर डोस कोणामध्ये लागतो? ज्याच्यामध्ये हेपॅटायटिसची वॅक्सिन दिल्यानंतर अँटीबॉडीज किंवा प्रतिजैविक तयार नाही झाले अशा व्यक्तींमध्येच लागतो की आपण बूस्टर डोस घेतला पाहिजे. आता ही बूस्टर डोसची वेळ प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकते का. स्पेशली आपण जेव्हा हेल्थकेअर वर्कर किंवा जे आरोग्य कर्मचारी आहेत यांचा विचार जर केला तर काही जणांमध्ये त्या अँटीबॉडीज तयारच होत नाहीत पूर्ण 3 डोस घेतल्यानंतरसुद्धा. तर अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना जास्त धोका असतो, कारण आरोग्य कर्मचारी हे रक्त किंवा पेशंटचे बाकी स्त्राव याच्या संपर्कात येत असतात. तर त्यांना कमीत कमी 2 वेळेस पूर्ण 3 वॅक्सिन्स किंवा 3 लस घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर ते गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टशी संपर्क करून ठरवू शकतात की त्यांना अजून डोस घ्यायचा आहे की नाही. म्हणजे प्रतिजैविक शरीरामध्ये उत्पन्न झालेले आहेत की नाही, तर हे एक गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आम्हाला सांगू शकतो. निदान लॅबमधून होणार, पण त्याच्या पुढचं जे आपल्याला मार्गदर्शन आहे ते गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडनं मिळू शकतं की त्याचे किती लेवल पाहिजे. आता आम्ही सांगतो की 10 इंटरनॅशनल युनिट पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड आपल्याला प्रतिजैविक पाहिजेत, पण त्यांचं असं मत आहे की 10 ही खूप कमी आहे. तर ते दोघांनी चर्चा करून ते ठरवलं पाहिजे की एका व्यक्तीसाठी. पण हेल्थकेअर वर्कर तर हे कायम एक्सपोज असतात. ते हेल्थकेअर वर्कर हे कायम एका म्हणजे रक्त आणि या सगळ्या गोष्टीला ते हाताळत असतात. त्यामुळे त्यांनी काळजी घेणं जास्त आवश्यक आहे, कारण जर त्यांचे जर अँटीबॉडी लेवल्स कमी असतील तर त्यांना हेपॅटायटिस बी होण्याचा संभव असतो. सर, मी परत एकदा लहान मुलांकडे वळणार आहे, कारण सध्या म्हणजे आईबाबांच्या मनात बऱ्याच शंका कुशंका असतात कावीळबद्दल. तर जे लहान बाळांना जस्ट जन्माच्या नंतर कावीळ होतो, तर तो कावीळ आणि जे आपण आता बोलत आहोत हेपॅटायटिस, तर याच्यामध्ये काही फरक आहे की ते एकच आहे? हे मला वाटतं प्रेक्षकांना कळलं पाहिजे. चांगला प्रश्न आहे हा. लहान मुलांमध्ये जो कावीळ आहे साधारणतः 3ऱ्या दिवशीपर्यंत तो वाढायला सुरुवात होते की बिलिरुबिन आपण ज्याला म्हणतो ते वाढायला सुरुवात होतं आणि साधारणतः 7 ते 8 दिवसांपर्यंत ते परत कमी व्हायला लागतं. तर हा जो कावीळ आहे हा नॅचरल कावीळ आहे. त्या लहान मुलाचं शरीर त्याच्या यकृताच्या कार्यशील होण्याच्या वेळेपर्यंत ते कावीळ म्हणून असं दाखवतं. पण एकदा जर का त्या यकृताने कार्य व्यवस्थित करायला सुरुवात केली की तो कावीळ 7 ते 8 दिवसात बरा होतो. साधारणतः जास्तीत जास्त त्याला 15 दिवस लागतात. पण इन केस जर तो कमी नाही झाला तर मात्र तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं. पण तो कावीळ आणि आपण ज्या काविळाबद्दल किंवा आपण ज्या हेपॅटायटिसबद्दल बोलतो हे 2 भिन्न प्रकार आहेत. त्याची गल्लत करू नये. नक्कीच, कारण हा महत्त्वाचा प्रश्न होता सर. आणि अजून हेपॅटायटिसबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकाल? हेपॅटायटिसबद्दल मी एवढंच सांगेन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेपॅटायटिस ए आणि ई टाळण्यासाठी गाड्यावर वगैरे बाहेर खाणं वगैरे टाळणे. दुसरं, जेव्हा शौचास जाऊन येतात तेव्हा स्वच्छ साबणाने हात धुणे. याच्याने आपण ए आणि ए टाळू शकतो. हेपॅटायटिस बी आणि सीसाठी एखाद्या व्यक्तीला जर रक्त द्यायची गरज पडली तर त्यांनी शासनमान्य रक्तपेढीतूनच त्याचं टेस्टेड ब्लडचा हे करावा. त्याच्यानंतर जे यंग जनरेशन आहे, जे कॉलेज गोईंग विद्यार्थी आहेत, त्यांनी टॅटू वगैरे करताना लक्ष द्यावं की ते कुठे करतायत, ते कुठली सोय वापरतायत. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी थॅलेसेमिया स्क्रीन किंवा प्रेग्नंट वुमनसाठी थॅलेसेमिया स्क्रीन करणं आवश्यक आहे. आणि यौन संबंध, सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स, इट हॅज टू बी अ ट्रस्टेड पार्टनर, म्हणजे एकाच व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवावे.
योग्य पद्धतीने नक्कीच. आणि असेल तरी कॉन्डमसारख्या प्रिव्हेंटिव्ह गोष्टीचा वापर करावा. नक्कीच. प्रेक्षक हो, आज आपल्याला हेपॅटायटिस म्हणजे कावीळ म्हणजेच यकृताचा आजार याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती एकदम साध्या आणि सरळ शब्दांमध्ये मिळालेली आहे. तेच लहान मुलांचा कावीळ ते हेपॅटायटिस म्हणजे जो आपण कावीळ तो सेम एकच नाही आहे की नाही आहे याविषयी आपल्याला कळालं. त्याच्यानंतर कारणं कोणती कोणती आहेत, आपण लक्षणं कशी आहेत, त्याचे प्रकार कोणते आहेत, कोणते प्रकार कशा प्रकारे त्यांची चिकित्सा होऊ शकते, त्याच्यानंतर कशा प्रकारे निदान होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या या भागामध्ये पाहिलेल्या आहेत. तर प्रेक्षक हो, अशीच महत्त्वाची माहिती आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत आणत असू नेहमी. तरी तुम्ही आमच्याशी नेहमीच असे जोडलेले राहा. परत भेटूया पुढच्या भागात याच वेळी. तो सर, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून इथे आलात याबद्दल मी दूरदर्शन, सह्याद्री आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, तुम्हीही आमच्याशी नेहमी असेच जोडलेले असता याबद्दल तुमचेही धन्यवाद. असेच आमच्याशी जोडलेले राहा. स्वस्थ राहा, मस्त राहा.